नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ स्मिता कवडे यांची बुरगुंडा होईल तुला ही कादंबरी आणि आज भाग 7वा. सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटानं झाली होती. आज ती उषा खूप रमणीय दिसत होती. तोच रोजचाच सूर्य आज मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या वांझ अंगणात मला परत परत पैंजण घालून चिमुकले पाय अंगणात नाचत असल्याचा भास होत होता. छातीला अचानक पान्हा फुटल्याचा भास झाला. कधी नव्हे ते आज चांगलं झणझणीत पिठलं घेऊन दुकानाकडे गेले. रोज येणाऱ्या गिरायकांकडे माझं जराही लक्ष लागत नव्हतं. फिरून फिरून माझे कान त्या भिकाऱ्याच्या बायकांचा तो सूर ऐकायला तरसले होते. माझे कान आणि डोळे त्यांचा शोध घेत होते. मनात वाटायचं की त्या बायका काल तर येऊन गेल्या आहेत, आज कशाला परत येतील माझ्याकडे. पण आतून मन काही वेगळंच सांगत होतं. मन सांगत होतं आज काहीतरी नवल घडणार आहे म्हणून. त्या दिवशी मी खूप वाट पाहिली. दुपारी मी झोपलेही नाही त्या येतील या आशेनं. पार डोळे थकून गेले होते त्यांची वाट बघून. शेवटी मी आशाच सोडून दिली होती. शेवटी नाराज होऊन आज लवकर दुकान बंद करावं म्हणून मी दुकानाला फळी आडवी लावणार तोच त्या बायकांचा अंधुकसा आवाज कानावर पडायला लागला. मी दुकान बंद करणार होते, पण परत फळी काढून मी दुकान उघडलं. काल त्या बायका मला फक्त बुरगुंडा होईल म्हणाल्या, आता ज्यांची मी आज एवढ्या आतुरतेनं वाट बघत होते. आता रामानं दुसरं लग्नही केलं होतं. मला कसा काय बुरगुंडा होईल? मग का म्हणून मला त्यांची आज लागून राहिली होती. तेवढ्यात त्या बायका माझ्या दुकानाजवळ येऊन ओरडत होत्या, सुया घ्या, बिबे घ्या, वाळा घ्या, माई घासभर तुकडा पोटीला देशील तर बुरगुंडा होईन तुला. त्या दिवशी काल आलेल्याच बायका होत्या, पण एक बाई वेगळी आली होती. तिच्या डालग्यात खूप सामान होतं, पण पोटाला दोन्ही बाजूला 2 दिसायला काळीकुट्ट पण देखणी पोरं बांधलेली होती. व्याव व्याव करत ती पोरं भोंगा पसरत होती. त्या पोरांची आई त्यांना बडवत होती. त्या पोरांच्या नाकातनं शेंबूड लाळ गळत होती. असली गदळ पोरं असूनही माझी नजर त्या पोरांवरनं हटत नव्हती. अहो बाई, का मारताय त्या लेकराला? असं मी म्हटल्यावरती बाई म्हणाली, काय करायचं, पोटात आग उठली असन. सकाळपासून फिरतोय पण कुणी बी भाकरीचा तुकडा नाही दिला. सारखं भोकाड पसरल्यावर मी तरी काय करू म्हणून बडवती बघा. त्या बाईनं अजून एक रपाटा पोराला लावल्यावर शेजारची नमी आत्या म्हणाली, अगं बाया, लेकरांना सांभाळणं होत नाही तर 2-2 कशाला हो दिली एवढी? असं म्हटल्यावरती बाई म्हणाली, काय करावं माय, देवानं पदरात टाकले हो, काय त्याला नाही म्हणता येते वय? त्यांच्या पोटापायी तर दिवसभर उन्हातानाचं फिरतोय अनवानी पायानं. असं म्हटल्यावर माझ्या काळजाला चरे पडल्यासारखे झाले. मी पटकन डब्यातनं भाजी भाकरी 4-5 बिस्किटाचे पुढे काढले, त्या बाईला देऊन टाकले आणि म्हणाले, बाई खाली बसून अगोदर पोटभर खाऊ घाला, शांत करा त्यांना. मी असं म्हटल्यावर त्या बाईनं बिस्किटाचा पुडा फोडला, त्या पोरांना खाऊ घातलं, शांत केलं. पटकन ती बाई म्हणून गेली, तुझ्या अंगणात लवकर बाळकृष्ण खेळू दे बाया. माझ्यावर हाताची बोटं कडाकडा मोडत परत ती म्हणाली, बुरगुंडा होईन तुला, बुरगुंडा होईन. तिच्या ह्या बोलण्यानं माझं रोम पुलकित झालेलं होतं. आजपर्यंत फक्त वांझ हा शब्द माझ्या नशिबाला कलंक लागणारा होता, तो आज थोडासा पुसट झाल्यासारखा वाटत होता. जशी आजी माझ्या आयुष्यात आली आणि माझं नशीब बदललं, तसंच आज ही भिकाऱ्याची बाई बोललेल्या शब्दानं त्या नशिबाला अजून काही सुखाची झालर लागणार होती का काय कोणाला माहिती. माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडणार आहे याची नकळत चाहूल मला लागली होती. आज जरा चेहऱ्यावर वेगळीच लाली चढली होती. घरी जाताना हसत हसत आपल्याच नादात चालले होते. आज त्या बाईच्या 2 शब्दांनी माझी भूक पळून गेल्यासारखी झाली होती. तरीही सकाळचा एवढा मोठा स्वयंपाक शिल्लक असतानासुद्धा बळेबळे भाताचे 2 घास खाल्ले आणि मी माझ्याच आनंदात स्वतःला विसरत खाली झोपून गेले. मोत्या माझं रक्षण करण्यासाठी जणू सज्ज असल्यासारखा दारात ईदभर जीभ काढून उभाच. मला जरा डोळा लागल्यासारखा वाटत असताना एका बाईचा दारात किंचाळण्याचा आवाज आला आणि दाराची कडी लागोपाठ ठकठकत राहिली. मोत्याचा आतून भुंकण्याचा गोंधळ वेगळाच सुरू. मी आपलं मोत्याला गप्प बसवत घाबरत कसं बसं दार उघडलं तर ती सकाळची भिकाऱ्याची बाई.
मलाच दारातनं आत ढकललं आणि स्वतः आतमध्ये आली आणि पटकन दाराची आतली कडी तिने लावूनही घेतली. त्या बाईचं हे वागणं माझ्या लक्षात येईना. मनात म्हटलं, काय ही बाई माझ्याच घरात घुसली आहे आणि मला शुक गप्प बसा म्हणतीये. हे सगळं माझ्या कळण्यापलीकडे होतं. एकीकडे मोत्या भुंकत होता आणि त्यात ही बाई गप्प बसा म्हणत होती. शेवटी थोड्या वेळानं मीच त्या बाईला म्हणाले, अहो बाई, काय चाललंय तुमचं? दुसऱ्याच्या घरात एवढ्या रात्री अपरात्रीचं घुसताय आणि वर मलाच गप्प बसायला सांगताय वय? काय पाहिजे काय तुम्हाला एवढं रात्रीचं? अहो दुसऱ्याच्या घरात जाऊन दमदाटी करायला शोभतंय वय तुम्हाला? असं म्हटल्यावर त्या भिकाऱ्याच्या बाईनं माझ्या तोंडावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणली, ये बघ बाई, मला काय तुला त्रास द्यायचा नाही. माझा दारुडा नवरा माझा पाठलाग करतोय. दारुडा नवरा रोज दिवसभरात आम्ही वन करून आणलेला पैसा दारू उडवतो. आज घरात अन्नाचा कण बी नाही. रोज त्याचा मार खाऊन खाऊन ईट आला ग. पोरांचे सुद्धा पोटाला घासभर अन्न नाही. नवरा तर काही कामधंदा करत नाही, उलट माझ्याच संसारातलं किडूक मिडूक विकतंय आणि त्या दारूच्या डोंबल्यावर घालतंय. आज त्याला एक पण पैसा दिला नाही म्हणून मला मारून आज पोरच विकतो म्हणून घेऊन चालला होता. मी त्याला ढकलून दिला आणि बघ पोरानं लपवत लपवत आली तर ते तुझ्याच दारात आली. आता तुम्हीच सांगा मी काय करू? एक बाईच दुसऱ्या बाईचं दुखणं समजून घेते म्हणतात. तेव्हा हात जोडते तुम्हाला, मला थोडा वेळ इथं थांबू द्या. त्या बाईची ही करुण कथा ऐकली, माझ्या मनाला पाझर फुटला. मी त्या बाईला हाताला धरून बसवलं, तिला ग्लासभर पाणी प्यायला दिलं. तिच्या पोरांना दूध चपातीचा काला करून दिला. त्या बाईनं घाबऱ्या घाबऱ्या तो काला त्या पोरांना भरवला. मोत्याला मी एका बाजूला गप्प बसवलं होतं. त्याला समजावलं. त्याला म्हणाले, अरे हे आपलीच माणसं आहेत. मी त्याला हे सांगितल्यावर कळल्यासारखा तो मोत्या गप्प एका कोपऱ्यात जाऊन बसला. बाई, तुम्ही देव माणूस आहे. त्या दिवशी पण माझ्या पोराला 2 घास खायला दिलं. आज पण माझ्या लेकराचा आत्मा तृप्त केला तुम्ही. मी किती वेळ झालं पळत होते, पण बघा नेमके तुमच्याच घरात घुसले मी. काय त्या देवाची मर्जी आहे कुणाला माहिती. ती बाई म्हणाली आणि पोरांना पोटाला लावून आडोशाला बसली. 2 आवळी झावळी पोरं पोटाला घट्ट धरून आईचं काळीज हादरल्यासारखं झालं होतं. तेवढ्यात बाहेरनं दारुड्याचा आवाज आला, कुठं कपली सुधे? चल चल आण माझी पोरान. पैसे द्यायला नको वाटते ना तुला? मग थांब, आज पोरच विकतो. आण पोरान पोरान चल. त्याचा आरडाओरडा ऐकून ती बिचारी अजूनच गांगरून गेली. तो दारुडा प्रत्येकाच्या घरावर ठकठक करत चालला होता. आता तो माझ्या घराजवळ आल्यावर माझाही जीव घाबरला. मी दरवाजाला पाठ लावून जोरात टेकून उभे राहिले. तो दारुडा आला आणि ठकठक करत असताना मोत्यानं माझी घालमेल ओळखली आणि तो दाराच्या तोंडाला येऊन मोठमोठ्यानं भुंकायला लागला. तसा तो बेवडा पुढे निघून गेला. मी दाराच्या फटीतनं बघितलं तर तो खालच्या आळीकडे वळल्यासारखा दिसत होता. एकदाची पीडा गेली म्हणून मी निश्वास सोडून टाकला. त्या दारुड्याचा आवाज येईनासा झाल्यावरती बाई लगबगीनं उठली. माझा हात हातात घेऊन म्हणली, बाई तुझे लय उपकार झाले. मी हे उपकार नाही फेडू शकणार. जाते बाय मी. असं तिने म्हटल्यावर मी तिला सहज म्हणाले, नव्हे, माझ्या ध्यानी मनी नसताना माझ्या तोंडातनं शब्द बाहेर फुटले. काय करणार तू या 2 पोरांचं? तुझ्याकडं ना घर ना दार ना त्या पोरांना खायला ना प्यायला. त्यापेक्षा मी तुझ्या उपकार केले म्हणतेस ना, तर देतीस का त्यातलं एक पोरगं मला? असं म्हणत मी जीभ चावली आणि लगेच भानावर आले. तेवढे ती बाई माझा हात झटकत म्हणली, वा ग बाई वा, चांगली मागते की माझ्या पोटचा गोळा. अगं मी त्याला जन्म दिलेल्या बापाला दिला नाही आणि तू आली बरी मला मागायला. त्यावर मी म्हणाले, हे बघ आपसुक माझ्या मनात भावना निर्माण झाली ही. मी तुझ्या पोराला तळहाताच्या फोडावानी जपल, त्याला मोठं करल, शिकवीन, मोठा साहेब करीन. पण बघ, जर तू तुझ्या नवऱ्याला हाताला लागली तर पोरं विकले हो मागत बशीन भीक. मग त्यापेक्षा माझ्या पण पदरात लेकरू बाळ नाही. काय त्या देवाची मर्जी कोणाला माहिती. तू कितीदा मला भेटली आणि शेवटी माझ्याच दारात त्या देवाने तुला आणून सोडलंय. तेव्हा जरा विचार कर. नाही नाही बाई, माझ्या काळजाचा तुकडा आहे तो मी भरा देईल. या लेकरांच्या पायात मी जीव जाळून रात्रंदिवस उन्हात तानात काम करते. या पोरांच्या पायात मी नवऱ्याचा मार खाल्ला आणि आता तुम्हाला बरी देईल? नाही हो बाई, बाई तुम्ही मला माझा जीव मागा, पण पोरांचा विषय काढू नका.
असं म्हटल्यावर माझा जीव परत नाराज झाल्यासारखा झाला होता. तेवढ्यात त्या बाईचा दारुडा नवरा परत दरवाजाजवळ येऊन मोठमोठ्यांदा आरडाओरडा करायला लागला. तेव्हा मात्र ती बाई पार हादरून गेली. तिची गत इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. बाहेर पडलं तर नवऱ्याच्या तावडीतनं पोरांना सोडवणं मुश्किल, आणि आतमध्ये मी अशी मागणी केली होती त्यामुळे ती चक्रावून गेली बिचारी. शेवटी तिने शांत डोक्यानं विचार केला की नवऱ्याच्या हातात पोरगं लागलं तर त्याच्या भवितव्याचं काही खरं नाही, पण ह्या बाईला जर एक पोरगं सांभाळायला दिलं तर ही बाई त्या पोराची खूप काळजी घेईल, त्याला शिकवेल, मोठं बनवेल. मी स्वतः तर या 2 पोरांची काळजी घ्यायला सक्षम नाही आहे, तेव्हा ही बाई म्हणतीये तसं करावं. ती मनाशी विचार करायला लागली. ती बाई स्वाभिमानी होती, पोरासाठी जीव द्यायला तयार होती, पण दारुड्या नवऱ्यासमोर तिचं काही चालत नव्हतं. तिने मनाशी निर्णय घेतला, मन कठोर केलं. उठून दोन्ही आवळ्या जावळ्या पोरांमधलं एक पोरगं माझ्या ओटीत घालत ती बाई म्हणाली, तू कोण, कुठली अनोळखी बाई, पण 2 दिवस माझ्या लेकराला एवढा जीव लावला की त्या देवाची बी मर्जी झाली असेल. तुझ्या बी पोटाला पोरगं नाही तेव्हा त्यांनी मला तुझ्या दारात आणून सोडलंय. आज देवाच्या रूपानं तुम्हाला भेटली, तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. मी त्या बाईच्या पाया पडले आणि म्हणाले, अहो बाई, उपकार म्हणण्यापेक्षा तुमचेच माझे उपकार झालेत. एका वांझ बाईच्या पादरात पोटचं पोरगं टाकून माझी वांझ कूस तुम्ही उजवली. मी आज धन्य झाले. एवढ्या दिवसांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून की काय, आज देवानं मला हा प्रसाद ओटीत टाकला होता. मी त्याला छातीला लावून त्याचे पटापटा मुके घेत होते. माझ्याकडे बघून त्या बाईला स्वतःचं पोरगं दिल्याचा त्रास होत होता, आणि मी त्याच्यावर केलेलं भरभरून प्रेम बघून ती खुशही होत होती. तिचा पाय माझ्या घरातनं निघेना झाला. बरोबर आहे ना, तीही गरीब असली तरी एका मुलाची आई होती ती. स्वतःच्या पोटच्या पोराबद्दल तिचं मन श्रीमंतच असतं, म्हणून तिचे पाय थबकले. डोळ्यात आसवांची गर्दी करून ती डोळे भरून पोराला बघत होती. मनातल्या मनात म्हणाली असेल, मी जन्म दिलेली देवकी असले तरी ही मात्र खरोखर यशोदा आहे. मी त्याला जन्म देण्यापुरतीच असेन, कदाचित पुढचा सांभाळ करणारी ही यशोदा आली आहे त्याच्या आयुष्यात. आता माझं काम संपलं. ती पोराच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवून मनोमन भरभरून आशीर्वाद देत होती. मुलाला आपल्यापासून दूर करणं कुठल्या माऊलीला सहन होईल, पण तिने आपलं मन घट्ट केलं, परिस्थितीचा सारासार विचार केला आणि काढता पाय घेतला. ती पाठमोरी झाल्या झाल्या मी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, बाई, तुम्ही मला मोठ्या बहिणीसारखे आहे. अगं ताई, थांब, आता कुठं जाशील परत? त्याच नरकात जाणार असशील तर माझ्याजवळ राहा. मी असं म्हणताच तिचं मन भरून आलं. ती परत फिरली, मला कडकडून मिठी मारली आणि म्हणाली, नाही पोरी, आता नाही जाणार मी त्या नरकात. आता ह्या पोराला घेईन, तडक माझ्या बापाच्या घरी जाईन, तिथं 4 घरची धुनी भांडी करीन, पण पोटचा गोळा विकायला निघणाऱ्या त्या रावणाकडं परत जाणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की एक पोरगं तुझ्या पात्रात टाकून त्याचं कल्याणच होईल. मी ह्या पोराच्या कल्याणासाठी सुद्धा जीवाचं रान करीन. बघू, परत भेट झाली तर आयुष्यात कधीतरी भेटू. त्यावेळी तिचे डोळे भरून आले होते, पण निघायला हवं होतं. ती पाणी भरल्या डोळ्यांनी मला निरोप देत असताना मी पण तिला थांबवलं, बोटभर कुंकू लावलं. तुझ्या दुसऱ्या पोराच्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी म्हणून मी दुकानात माल भरायला ठेवलेल्या पैशातनं 5,000 रुपये काढले आणि ती नको नको म्हणत असताना तिच्या हातावर ठेवले. ठेवणीतल्या 4-5 साड्या तिला दिल्या, तिच्या पोराला खायला दिलं. तेव्हा तिने गळाभेट करून पोराची छबी डोळ्यात साठवत मला आणि पोटच्या पोराला निरोप दिला. ती बाई निघून गेली. डोळ्यासमोरून तिची पावलं दूर दूर जात होती. नजरेआड होईपर्यंत मी दरवाज्यात होते. ती नजरेच्या टप्प्या पलीकडे जाताच मी पटकन दरवाजा लावून घेतला आणि माझ्या घरात आलेल्या इवल्याशा पाहुण्याकडे टक लावून बघत बसले. त्या पोराला आईच्या आणि माझ्या चेहऱ्यातला फरक जाणवायला लागला. ते पोरगं मोठमोठ्यानं रडायला लागलं. परत तो दारुडा आमच्या दाराशी आला, मोठ्यानं बडबड करून शिव्या द्यायला लागला. पण मोत्यानं त्याच्या अंगावर भुंकायला सुरुवात केली. मग तो धूम ठोकून धावत सुटला. त्या पोराला माझ्या पदरात देवाचा प्रसाद म्हणून त्या बाईनं टाकल्यामुळे मी त्याचं नाव प्रसाद ठेवलं. त्याला आईच्या दुधाची सवय होती. आता आईचं दूध कुठून आणावं म्हणून त्या देवाच्या पाया पडून मी रडायला लागले. शेवटी पोराला छातीशी लावलं.
पण म्हणतात ना, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. मूल छातीशी झगडत होतं, दूध न मिळाल्यानं रडत होतं. माझा जीव कासावीस होत होता. त्याला शांत कसं करावं हेच मला समजत नव्हतं. मग त्याला तसंच घेऊन मी स्वयंपाकघरात गेले. वाटीत दूध घेतलं. त्याला मांडीवर घेऊन बळे त्याच्या तोंडाला दुधाचा चमचा लावला. त्यांनी 2-3 वेळा चमचा दूर करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर दुधाच्या स्पर्शानं त्याने ते स्वीकारलं. माझ्यासाठी गोमाता धावून आली. वाटी चमच्यानं दूध पाजल्यावर प्रसाद झोपी गेला तेव्हा माझ्या जीवात जीव आला. आता त्याच्या दुधासाठी बोंडला आणायचं ठरवलं. हळूहळू त्याला या दुधाची सवय होईल माझं मन ग्वाही देत होतं. पण मनात एक अनोखी भीती होती. तो दारुड्या रात्रीचा पुन्हा येऊन माझ्या प्रसादला घेऊन तर जाणार नाही ना, या काळजीनं मी रात्रभर झोपले सुद्धा नाही. त्याच्या इवल्याशा हाताला हातात धरून मी त्याच्या रेशमी त्वचेला कुरवाळत बसले. त्याच्या कुरळ्या केसांना मागे सारून त्याचे टप्पोरे डोळे निहाळत बसले. सकाळ होताच त्याच्या चिमुकल्या डोळ्यांनी मला पाहिलं आणि तोंड फिरवत त्याचे डोळे आईचा शोध घ्यायला लागले. मी त्याला उचललं, त्याला घेऊन इकडे तिकडे फिरवलं. त्याला घरभर खेळणी टाकली खेळायला. त्याला पाटीत बसून गरम पाण्यानं आंघोळ घातली. पाण्यात हात मारून डुबुक डुबुक आवाज काढला. डोक्यावर खेळणं ठेवून धय्यो केलं. त्याचा हात धरून आपडी खेळली तरीही दुसऱ्या क्षणाला तोंड वाकडं करून ते रडायचं. मी त्याला मांडीवर घेऊन वाटी चमच्यानं पोटभर दूध पाजायची. पोट भरलं की ते हसायचं, जरा खेळायचं. मोत्याचा तर तो खास मित्र झाला होता. मोत्या त्याच्या अंगावरनं आपलं शेपूट वळवून बसला की ते गोंडस्वरूप खुदकन हसायचं. नानाविध प्रकारानं मी त्याला हसवायचा प्रयत्न करायचे. दिवस सरकत होते. त्या लहानग्याला आईची आठवण येत असे आणि ती कमी झाल्याशिवाय काही खरं नाही हेही मला जाणवत होतं. पण प्रेम दिल्यानं प्रेम वाढतं, विश्वाससुद्धा वाढतो. 8 दिवस माझा लळा लागेपर्यंत त्यांनी खूप त्रास दिला. 8 दिवस मी दुकानसुद्धा उघडायला बाहेर गेले नाही की घरामधनं त्या दारुड्याच्या आणि शेजारच्या लोकांच्या भीतीनं मी बाहेरही पडले नाही. माझं विश्व म्हणजे माझा प्रसाद. सकाळी उठल्यापासनं त्याला आंघोळ घालणं, त्याचे सारखे कपडे बदलणं, त्याला पावडर काजळाचा टिका लावणं आणि दूध पाजणं यात वेळ निघून जायचा. आज मी जग जिंकल्यासारखं वाटत होतं. त्याचे मी खूप कोडकौतुक करत होते. पटकन जाऊन म्हादेच्या दुकानातून त्याला 2 नव्या बंड्या चड्ड्या आणल्या घालण्यासाठी. प्रसादचं काळंभोर जावळ, त्यात सावळं रूप बाळकृष्णासारखं दिसत होतं. हळूहळू त्याची इवलीशी पावलं घराबाहेर पडायला लागली. आता सगळ्या जगाला काय उत्तर द्यायचं काही कळत नव्हतं. पण मनाशी ठरवलं मी स्वतःसाठी जगणार. चांगलं वागूनही समाजाने मला फक्त त्रास दिला तेव्हा जगाचा जास्त विचार करत बसायचा नाही. या प्रसादच्या भविष्यासाठी मी ढाल बनेन, सगळ्यांशी लढीन. त्याच्या सुखात आता माझं सुख आहे. आता ह्या जगाला घाबरायचं नाही. प्रसाद माझ्यासाठी काळजाचा तुकडा बांधला होता. मला मनातनं भीती वाटायची, ती भिकाऱ्याची बाई परत येते का काय याला न्यायला? का कोणी जाऊन सांगतंय त्या दारुड्याला की तुमचं पोरगं बायकोने हिच्याकडं दिलंय? आणि मग असं सांगितल्यावर तो दारुडा येऊन घेऊन तर जाणार नाही ना. या काळजीपोटी मी घडोघडी त्याला छातीला लावून दडवायचे. ती भिकाऱ्याची बाई प्रसादला माझ्याकडे देऊन गेली आहे खरं, पण चुकून तिचा विचार बदलणार नाही ना. ती मुलाला परत मागणार नाही ना, याची धास्ती मला वाटायला लागली. शेजारच्या आयाबायांनी एकीला सांगता सांगता सगळीकडे याची चर्चा सुरू झाली आणि ज्याची भीती वाटू लागली तेच घडायला लागलं. शेजारची नमी रूपाला म्हणाली, अगं तुला काय माहिती का, त्या धुरपा मावशीची मांदा नाही का, तिला म्हणे नवऱ्याने टाकली, वांझे म्हणे ती, आणि मोठं पोरगं रात्रीत ना अवतरले. काय बाई बघाव ते नवलच. यावर रूपाली म्हणाली, हा ग मला पण दिसलं की तिच्या दारात लेकरू, मला काय जमाना आहे बाई. अशी बोलणी आपसूक माझ्या कानावर यायला लागली. ज्या बायकांच्या न्यायासाठी मी झगडले, त्यांना वेळोवेळी मदतीचा हात दिला, ज्यांची मानसिकता समजावून घेतली, आज त्याच बायका माझ्या विरुद्ध बोलत होत्या. 100 गुण माणसांना आठवणार नाहीत, पण एक अवगुण लगेच जगाच्या डोळ्यात खुपतो हे मात्र सिद्ध झालं. दिवस सरत होते. शेजारची मुलं प्रसादकडे खेळायला आली की लगेच बायका त्यांना मारून घरी घेऊन जायच्या. असंच एकदा प्रसादचा चेंडू शेजारच्या मालीच्या घरावर गेला.
तेवढ्यात ती माली बाहेर आली. प्रसादला जोरात ढकलून देत म्हणाली, "अरे टवळ्या, डोळ्याला दिसत नाही का? चल चालतो. कुठनं आणले बी ना आमच्या आळीला." "अगं मला प्रसादच्या चेंडूने तुझ्या घराची तोडफोड तर झाली नाही ना. का त्याला एवढ्या जोरात ढकलते तू? आणि काय अभद्र बोलते त्याच्याशी? अगं मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं तूच म्हणायचीस ना. आज कुठे गेले तुझे ते शब्द? जाऊ दे, तुझ्याबरोबर वाद घालणं व्यर्थ आहे." मी म्हणाले. प्रसादला घेऊन घरात आले. दरवाजा लावून टाकला. आज घडलेल्या सगळ्या गोष्टींचा मी सारासार विचार केला आणि मनाशी ठरवलं की हे जग म्हणजे नांदणाऱ्या बाईला पळ आणि पळणाऱ्या बाईला नांद म्हणण्यासारखं वागते. आज प्रसाद लहान आहे म्हणून ठीक आहे, पण त्याला कळायला लागल्यावर त्याला कोणीतरी येऊन सांगितलं की मी त्याची आई नाही, तू भिकाऱ्याचा पोर आहे, तर सगळं पालथ्या घड्यावर पाणी पडेल. त्यापेक्षा या जगाच्या दृष्टीआड जिथे आपल्याला कुणीही ओळखत नाही अशा ठिकाणी गेलेलं बरं. विचार मनात सुरू झाले आणि इथून दूर जायचं निश्चित केलं. अर्थात इथून जाण्यापूर्वी आहे त्या स्थावर जंगम इस्टेटीचं काहीतरी करायला हवं होतं. मी काही दिवसात आजीचं दुकान, घर, तिचं गावाकडचं शेत इच्छा नसताना विकून टाकलं. कारण मला माहिती होतं हा समाज मला नीट जगू देणार नाही. आणि म्हणूनच मी प्रसादला घेऊन दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला होता खरा, पण मला मनातनं भीतीसुद्धा वाटत होती. पण खूप दूर, जिथे मला कुणी ओळखणार नाही अशा ठिकाणी, म्हणून मी पुण्याची गाडी पकडली. पुण्याला आले. भाड्यानं घर घेतलं. काही दिवसातच पुण्यातल्या लोकांचा स्वभाव माझ्या परिचयाचा झाला. तिथल्या लोकांना माझ्या आधीच्या आयुष्याबद्दल काही देणं घेणं नव्हतं. त्यामुळे गावाकडच्या लोकांपेक्षा हे लोक आपापल्या कामाला महत्त्व देतात हे माझ्या दृष्टीनं खूप चांगलं होतं. काही दिवसातच पुण्याच्या साईडला थेरगावमध्ये खुला प्लॉट मी विकत घेतला. तिथे गाळा काढून दुकान टाकलं. ते दुकान हळूहळू चांगलं चालायला लागलं. प्रसादसुद्धा शाळा शिकत शिकत मला दुकानात मदत करायला लागला. त्यामुळे त्याचं शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष झालं. ग्रॅज्युएट बनवलं कसं तरी, पण नोकरी करण्यापेक्षा त्याचा धंद्यात खूप जम बसल्यामुळे मी त्याला जबरदस्ती केली नाही. प्रसाद स्वभावानं शांत, प्रेमळ, गुणी, होतकरू मुलगा. कोणालाही तोंड उचलून कधी बोलणार नाही. त्याच्या या स्वभावामुळे माझी कूस अजूनच धन्य झाली होती. कधीकधी वाटायचं एक भिकारणीचं पोर, त्यात तो बाप दारोडा, पण त्याच्या आईचे गुण आणि माझ्या दुधाची किमया. आज माझा प्रसाद लाखो रुपयांचा व्यवहार सांभाळत होता. त्यांनी पैशाबरोबर माणुसकीसुद्धा कमावली. प्रसाद आता मोठ्या झाल्यानं सोसायटीतल्या बायका म्हणायच्या, "मंदा मावशी, आता प्रसादचे 2चे 4 करा." पण पोरगी देणार कोण? लग्न म्हटलं की तिथे जातीचा, पै-पाहुण्यांचा विचार अगोदर केला जाईल. मी कोळ्याची, आजी मराठ्याची आणि प्रसाद खरं तर भिकाऱ्याचा. मग पाहुणे कोणाकडचे सांगायचे? आणि पाहुणे सांगितले तर आल्या चांभार चौकशा. पोलिसांच्या चौकशा परवडल्या, पण कुठल्या कुळातले, त्यांचे पूर्वज वागायला चांगले होते का नाही, या पोराच्या वाडवडिलांचा काही जमीन जुमला आहे का नाही, याची आई कुठल्या कुळातली आहे, एक ना अनेक भानगडी. मग मनाशी ठरवून टाकले की काही नाही, जात पात सग झूठ आहे. माणुसकी हीच जात जगात लाख मोलाची आहे. तेव्हा त्याला साथ देणारी आणि दोन्ही कुळांचा उद्धार करणारी मुलगी याच्यासाठी आणावी असं मला वाटायला लागलं. तरीसुद्धा आजूबाजूच्या लोकांनी सांगितलेली 4 स्थळं बघूनही झाली. पण जात विषय आला की तिथे मी बगल दिली आणि प्रसादच्या कानावर माझ्या मनातली गोष्ट सांगितली. मी त्याला म्हणाले, "प्रसाद, आपल्याला या जातीपातीत अडकायचं नाही. आपल्याला अनाथाश्रमातली पोरगी बघायची तुझ्या लग्नासाठी." प्रसादला माझ्या या उच्च विचारांचा प्रस्ताव खूप आवडला. दुसऱ्याच दिवशी सकाळी जवळच्या अनाथाश्रमात गेलो. आमच्या मनातल्या गोष्टी तिथे असलेल्या व्यवस्थापकांजवळ बोललो. त्यांनाही आमचा अभिमान वाटला. त्यांनी मनापासून सहकार्य केलं. लग्नासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आम्ही पुऱ्या केल्या आणि सीमा नावाची मुलगी सहचारिणी म्हणून प्रसादच्या जीवनात आली. आमचं घर, अंगण सगळं तिच्या येण्यानं फुलून गेलं. अगदी गुण्यागोविंदानं आमचं गोकुळ बहरलं होतं. प्रसाद सीमाला बांधणारं नाजूकशा वेलीवर प्रणाली नावाचं छानसं गोंडस फूलसुद्धा लागलं. मी खूप खुश होते. प्रणालीचं नाव ठेवण्याच्या वेळेस सोसायटीमध्ये अशीच माझ्यासारखी एक मुलबाळ होत नाही म्हणून सोडून दिलेली नली म्हणून होती. तसंही प्रसादला बहीण नाही म्हणून बारशाला आत्या म्हणून मी त्या नलीला आवर्जून बोलवलं.
तिला आत्याचा मान दिला. तिच्या हातानं माझ्या प्रणालीचा नामकरण विधी झाला. आमचं आमंत्रण नलीला आनंदून गेलं. तिचे डोळे पाझरले. ते आनंदाश्रू होते. अनेक दिवस ती सगळ्यांच्या दृष्टीनं दयनीय ठरली होती, समाजापासून दूर पडली होती, पण आज ती सगळ्यात मिसळली होती. तिला मिळालेल्या आत्याचा मान तर तिच्या आनंदात जास्त भर घालत होता. मात्र तिथल्याही सोसायटीतल्या 4 जुन्या विचारांच्या बायका आपापसात कुजबुजत होत्या. पण मी जे भोगलं ते अशा अनेक मातांच्या नशिबी येऊ नये म्हणून समाजाला घालून दिलेला तो एक धडा होता. आता बाळ होत नाही, त्यात त्या नलूचा काय दोष? बरं, होत नसेल तर त्या बिचारीची घुसमट समजून न घेता तिच्या वर्मावर बोट ठेवून तिला हिणवणं ही कसली आली आहे माणुसकी? त्या 4 कुजबुजणाऱ्या बायकांना 4 शब्द असे काही सुनवले की सगळ्या पुरोगामी विचारांच्या बायकांची बोलतीच खुंटली. नलूला साडीचोळीचा मान दिला. तिची खणा नारळानं ओटी भरली. माझं हे वेळोवेळी वेगळं रूप बघून प्रसाद आणि सीमाला माझा खूप अभिमान वाटायचा. नलूला त्या दिवशी खूप छान वाटलं. ती म्हणाली, मंदा मावशी, मी आज किती दिवसांनी आनंदानं जगले. नाही तर यांनी सोडून दिल्यापासून मी जगणं विसरलेच होते. तिच्या मनातल्या दुःखाची खदखद मी नाही तर अजून कोण समजून घेणार होतं? तिला दिलेला मान म्हणजे जणू माझा सन्मान होता. अशा अनेक बायकांमध्ये मी माझं रूप बघत होते. त्यांच्या प्रत्येक हाकेला साद घालण्याची ताकद देवाकडे मागत होते. फूल ना फुलाची पाकळी, मला जमेल तेवढं मदत करण्यासाठी माझ्याबरोबर प्रसादचे आणि सीमाचे हात पुढे सरसावलेले असायचे. श्रोते हो, हा होता भाग 7वा. भाग 8वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.